मिरगाव, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक ह्या गावामध्ये ईशान्येश्वर नावाचं मंदिर आहे आणि तिथं ईशान्येश्वर महादेव मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष अशोक खरात, जो स्वतःला अंकशास्त्राचा ज्योतिषी समजून घेतो, अशा महाभागाने जे काही कांड केली ती कांड सध्या महाराष्ट्रामध्ये अगदी गाजत आहेत. आणि हे याच्यामुळं त्याचे अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळं या प्रकरणाचा महाराष्ट्रामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. कोण कोण होतं या प्रकरणामध्ये? त्याच्यासोबत त्याच्या आश्रमाला किंवा त्याच्या ट्रस्टला भेटी दिलेली जे आहेत त्यात रुपाली चाकणकर, एकनाथ शिंदे, दीपक केसरकर, राधाकृष्ण विखे पाटील, मिलिंद नार्वेकर, जयंत पाटील, निलेश लंके आणि सुनील तटकरे यांनी त्याच्या ट्रस्टला भेटी दिल्या असे फोटो जे आहेत ते उपलब्ध झालेले आहेत. तो तिथे सेक्स स्कॅन्डल चालवत होता असे आरोप अनेकांनी केलेले आहेत. यात विशेषतः रुपाली चाकणकर यांनी ते माझे गुरुमाऊली आहेत अशा पद्धतीने विधान केलं आणि त्या चर्चेत आले. हे प्रकरण कसं सुरू झालं? तर या प्रकरणामध्ये अशोक खरात याच्या विरुद्ध हे खरं तर प्रकरण यापूर्वीच उघडकीला आलं असतं. मराठवाड्यातल्या खबरदार पुढारी या नावाच्या वृत्तपत्राने यापूर्वीच हे प्रकरण बाहेर काढायचा प्रयत्न केला होता. पण रुपाली चाकणकर यांनी त्या वृत्तपत्राला धमक्या दिल्या आणि धमक्या देऊन तुम्ही असं खोटं कसं छापता, एखाद्यावर अन्याय कसा करता, अशा पद्धतीने त्यांनी विधाने केली आणि त्याला मागे टाकण्याचा, पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. रुपाली चाकणकर या त्यांच्यासोबत अनेक फोटोमध्ये दिसत आहेत. या प्रकरणामध्ये हे प्रकरण जे आहे ते त्याच्याच ऑफिसमधल्या नीरज जाधव यांनी त्याचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ हे उघड केल्यामुळं हे संपूर्ण कांड जे आहे ते उघडकीला आलं. नीरज जाधव यांनी हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ घेऊन त्याला ब्लॅकमेल करण्याचा, अशोक खरात यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पण अशोक खरात यांनी दाद दिली नाही. मग त्यांनी ते व्हिडिओ मॉर्फ करून महिलांना पाठवले आणि त्या महिलांनी त्यांच्याविरुद्धच पोलिसांमध्ये तक्रार केली. पोलिसांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणामध्ये चालना मिळाली. या प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे हे सर्वांना माहीत आहेच. यासोबत आता या सखोल चौकशीसाठी SIT महाराष्ट्र शासनाने नेमलेली आहे. रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणी राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिलेला आहे. या प्रकरणी अनेक नेते यात गुंतलेले असतील असं निश्चित दिसतं आहे. ह्या सेक्स स्कॅन्डलचे व्हिडिओ सध्या नेटवर खूप गाजत आहेत आणि असा जो माणूस आहे त्याची चौकशी झाली पाहिजे अशा अनेक संघटनांनी, अनेक नेत्यांनी मागणी केलेली आहे. हे प्रकरण सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय गाजत आहे. त्यामुळे या प्रकरणी आपल्याला काय वाटतं नक्की कॉमेंट करून सांगा.